आज प्रामुख्याने माहिती अधिकारावरचे प्रश्न तर आपण घेणार आहोतच, परंतु त्याही पेक्षा इथेनॉल संदर्भात जे काही आता सगळ्या देशभर चाललेलं आहे त्याच्यावर हम्म. थोडंसं बोलावं असं मलाही वाटलं आणि लोकांच्याही. आरटीआयचा काय संबंध याच्याशी असं विचारलं काही लोकांनी, तर आरटीआयचा असा संबंध आहे की या संदर्भातला कोणताही रिपोर्ट जे काय अभ्यास केले, मग ते सियामने असतील किंवा इतर काही एमओआरटीएसने असतील, यांनी जे काही केलं त्याची माहिती काही त्यांनी प्रसिद्ध केलेली नाही किंवा कुणाला दिलेली नाही. त्यामुळं आपला इथेनॉलचा आणि आरटीआयचा तसा संबंध आहे. तर इथेनॉल संदर्भात गेल्या काही दिवसामध्ये जे काही चाललंय त्याच्यात मी काही लोकांबरोबर होतो, काही माहिती घेतली. पहिली माहिती म्हणजे जे शेतकरी नेते म्हणतायत की शेतकऱ्यांना खूप फायदा झाला, तर मी जे काही जेवढा अभ्यास केला त्याच्यातून तसं काही दिसत नाही. उलट इथेनॉल पॉलिसी येण्यापूर्वी जो FRP देण्याचा रेट दरवर्षी वाढत होता तो 9.37% होता. इथेनॉल आल्यानंतर तो 4.50% वगैरे झालेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना डायरेक्ट प्रॉफिट वगैरे असं काही झालेलं नाही. हा एक भाग झाला. मुळात मुद्दाम शेतकऱ्यांचा मुद्दा इथे मांडला, कारण त्याच्या आधारावर बरंच काही लोक बोलतायत अगदी जे इथेनॉलला विरोध करतात, विरोध नाही तसा, म्हणजे इथेनॉलमुळे जे जे काही प्रॉब्लेम होत आहेत त्या संदर्भात जे बोलतायत त्यांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु काही लोक म्हणतायत कदाचित त्यांची चूक असेल. मी जे काही विरोधात आहेत किंवा जे बोलतायत त्यांचं सगळं बरोबर आहे अशा भूमिकेतून मी बोलत नाही. तर परंतु जे काही घडतंय ते घडतंय. मायलेज कमी झालंय हे खरं आहे. 23 पूर्वीच्या गाड्यांमध्ये काही त्रास होतोय हेही दिसतंय. नितीन गडकरी काल म्हणाले की मी कंपन्यांना सांगितलंय की जर काही पार्ट खराब झाले असतील किंवा पार्ट बदलायचे असतील तर त्या कंपन्यांनी फ्रीमध्ये ते बदलून द्यावेत. एकीकडे म्हणायचे की काही परिणाम होत नाही आणि दुसरीकडे असं काहीतरी स्टेटमेंट करायचं, हे परस्पर विरोधी आहे असं माझं मत आहे. परंतु त्या संदर्भातला कुठला GR किंवा असं काहीही आलेलं नाही. आणि यापूर्वी जे काही अभ्यास केला, सारखं ब्राझीलचं उदाहरण दिलं जातंय. ब्राझील अजूनही 27% इथेनॉलवर आहे. आपण 85 पर्यंत पोहोचायला निघालोय काही अभ्यास नसताना. त्यांच्याकडे आपल्यापेक्षा ऊसाचं उत्पन्न जास्त आहे. आणि एकूणच बघितलं तर पर्यावरण नेहमी मोजायचं कसं हा एक महत्वाचा मुद्दा असतो. सगळेजण मोजतात ते एंड युजर काय वापरतोय, म्हणजे एंड युजर बॅटरी वापरतो म्हणजे त्याला येणारी वीज सगळी प्रदूषण मुक्त आहे असा एक गैरसमज करून दिला जातो. आता या इथेनॉल मधलं प्रामुख्याने पीक आहे ते ऊसाचं पीक आहे. म्हणजे इथेनॉल कदाचित प्रदूषण फ्री असेल किंवा प्रदूषण कमी होत असेल, परंतु जे साखर कारखाने इथेनॉल बनवत आहेत त्याचा मी पण एक विक्टीम आहे. म्हणजे माझ्या घरात 10 वेळा झाडू मारायला लागतो तर ते काहीतरी व्यवस्थित होतं. तिथे किती प्रदूषण होतं याचा कोणी विचार करत नाही. परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की ज्या प्रमाणात तक्रारी येत आहेत त्या प्रमाणात योग्य त्या फोरम पर्यंत त्या दाखल होत नाहीत असंही एक म्हणणं आहे. परंतु त्या दाखल न होण्याचं कारण असं आहे, जर कंझ्युमर कोर्टात गेलं किंवा इतर कुठं गेलं तर हे सिद्ध करणं खूप अवघड आहे. कारण त्यांची सगळी मोठी यंत्रणा आणि सामान्य माणसांनी त्यांच्याशी लढणं हे अवघड आहे आणि ते खर्चिक पण आहे. म्हणून माझं असं म्हणणं होतं की शासनाची अशी काहीतरी यंत्रणा निर्माण करावी. अशा जर काही तक्रारी आल्या तर त्या संदर्भात लगेच ऍक्शन घेण्यासाठी करावी. परंतु हे सगळं चाललंय तोंडी चाललंय, त्याला लेखी आधार कुठेच नाही. शिवाय याचे रिपोर्ट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठलेही आधीचे रिपोर्ट सार्वजनिक करत नाहीत. ते गोपनीयतेच्या नावाखाली लपवून ठेवलेले आहेत. काही भाग तेवढा सोयीचा भाग तेवढा पुढे आलाय असं माझं मत आहे. सगळा भाग पुढे आला. त्या कंपन्यांची नावं नकोत आम्हाला, कोणी त्याच्यात भाग घेतला वगैरे, परंतु काय म्हटलं काय आलं हे तर लोकांच्या समोर आलं पाहिजे असं माझं मत आहे. त्या अनुषंगाने जर काही कुणाला अनुभव आले असतील किंवा कुणाचं काही आणखी म्हणणं असेल तर ते आणि माहिती अधिकारासंदर्भात इतर जे काही मांडायचं ते सर्वांनी मांडावं. बोला, कुणाला इथेनॉलचा काय अनुभव आहे तो. नाही, ते ARAI नी तो रिपोर्ट केलेला आहे. ते पुण्यातच आहे ARAI, असं मी वाचलं. आणि ते पण ते रिपोर्ट दे आर नॉट शोईंग. तर तिथं आरटीआय, कॅन वी पुट आरटीआय देअर? आपण करू, परंतु आरटीआय ज्यांनी नाही केला नाही नाही, त्यांना हेच उत्तर देऊ. याच्यामध्ये ARAI ला आरटीआय लागू नाही. कारण कसं ARAI काय? is misconceived that it is a government body. No, it is the association of
all the vehicle manufacturers, nothing to do with government. They consider themselves to be government. They showcase themselves to be government, but which they are not. So it is like complete fallacy that they are government department. No, and what they decide is decided on the basis of the pressure, that external pressure of the government that comes on them. So ARAI is not a government body, and their Oh, reports this is shocking. are under pressure, and therefore they are not under RTI. So they will not हा, give you anything. ठीक पण आहे. हे आता मला सांगा. इथेनॉल बद्दल थोडं सांगायचं आहे. हा. इथेनॉल हा हायग्रोस्कोपिक आहे. जे ऍटमॉस्फिअर मधले जे वॉटर मॉलिक्यूल आहे तो ऍब्सॉर्ब करतोच. म्हणजे किती तुमची स्टोअर कंडिशन चांगली असली तरी तुमच्या टँकमध्ये वाहतूक करताना तो स्टोअर करतोच. त्यामुळे तुमच्याकडे जे पेट्रोलमध्ये, पेट्रोल इज नॉट हायग्रोस्कोपिक, पेट्रोलमध्ये ते येत नाही. त्यांचं भांडण असतं, केमिकल भांडण असतं. सो दे डोंट कम टुगेदर. बट इथेनॉल इज अ फ्रेंड, इट्स अ हायग्रोस्कोपिक. त्यामुळे तो ऍब्सॉर्ब करतो आणि मग पाण्याचा लेअर तिथे होतो आणि मग तुमचं आयडलिंग करताना स्टॉलिंग होतं, नॉकिंग इफेक्ट होतात आणि ते जे कॉम्पोनंट असतात ते करोजिव्ह मेथड त्याची तिथे सुरू होते. त्यामुळे हे जे सांगितलं जात आहे की इथेनॉलमुळे इंजिनला काही होत नाही, हे चुकीचं आहे. इट इज इंटरनॅशनली टेक्निकली नाव सर्टिफाईड दॅट इथेनॉल डज हॅव ऍडवर्स इम्पॅक्ट. आता इथेनॉल चांगलं जर तुम्हाला करायचं असेल तर त्याची प्युरिटी जी आहे ती तुम्हाला ऍब्सोल्यूट अल्कोहोल पर्यंत न्यावी लागते. ऍब्सोल्यूट अल्कोहोल वेअर देर इज नो, दॅट इज कॉल्ड ड्राईंग ऑफ अल्कोहोल. पण तिथे तेवढं आपल्याकडे हे कारखाने करतात का? आपल्याकडे मेजरमेंट कोणीच करत नाही. पेट्रोल पंपावरती तुम्हाला पेट्रोलची मेजरमेंट करता येते, डेन्सिटी डिझेलची करता येते, पण इथेनॉल त्याच्यात टाकल्यामुळे इथेनॉलने काय काय त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज आहेत अपार्ट फ्रॉम वॉटर हे तुम्हाला माहिती पडत नाही. कारण 5-5, 6-6 कॉलम लावले इथेनॉलमध्ये, तेव्हा कुठे तुमचं ते पाणी बाहेर येतं आणि एवढे सगळे कॉलम त्याची ती कॉस्ट वाढवत नाही. त्यामुळे जे इथेनॉल येतं ते इथेनॉल हे काही ऍब्सोल्यूट अल्कोहोलच्या जवळ जात नाही. ब्राझीलचं जे उदाहरण दिलं तर तिथे त्यांच्याकडे ते क्वालिटी कंट्रोल आहे. ते गो टू द लेवल ऑफ ऍब्सोल्यूट अल्कोहोल की ज्याच्यामध्ये हायग्रोस्कोपिक मॉलिक्युल्स असे कमी असतात. हा एक मुद्दा झाला की याच्यामध्ये हे जे सांगितलं जातं. पण आता काय झालंय आपल्याकडे की आम्ही सांगतो ते बरोबर आहे, सत्यनारायणाची पूजा केली की शांती लागते, किंवा मग असं हे केलं की कुबेराची पूजा केली की तुम्हाला धन लाभ होतो, हे तसं सांगणं आहे. सायंटिफिक कुणी काही असं त्याच्यामध्ये पुढे येत नाही. पण त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जे आता सांगितलं की त्याच्यामुळे पर्याय तुमच्या घरामध्ये पेट्रोलमुळे, डिझेलमुळे हे होतं, ते याच्यामुळेही होतच. दिस आर ऍब्सोल्युटली लाईक ह्याच्यामुळे काय होतं की हे सगळे ते मॉलिक्युल जे असतात, कार्बन डायऑक्साईड आणि मोनॉक्साईड, हे येतातच, येत नाहीत असं नाहीये, ते बर्निंगच आहे शेवटी याच्यामध्ये. प्रश्न असा आहे की हे का तुम्हाला करावं लागतं? आपल्याकडे 85% जो क्रूड ऑइल आहे आणि आहे ते इम्पोर्ट केलं जातं. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की मग आम्ही इथे इथपर्यंत ते ठीक आहे. हे इथपर्यंत ठीक आहे की याच्यामध्ये, पण इथेनॉल त्याला सोल्युशन आहे का? इथेनॉल जर तुम्ही त्या लेवलचं आणलं, ते सगळं जर केलं, कार्य त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं इंजिनमध्ये आणि मग देश तयार झाला त्याच्यासाठी, तरी सुद्धा ते उपयोगाचं नाहीये. कारण कसं आहे की आता आपण ईव्ही कडे चाललेलो आहोत, इलेक्ट्रिकल व्हेकलकडे चाललेलो आहोत या सगळ्याच्या गोष्टीच्या मध्ये. आणि मग इथेनॉल आलं कुठून याच्या सगळ्याच्या मध्ये? मग काही दिवसांनी समजा मग तुमचं हे डायव्हर्ट होईल सगळं इथेनॉलकडे, आणि मग तुमचा ग्रेन स्टॉकचं काय होणार आहे? ग्रेन्स तुम्ही इम्पोर्ट करणार आहात का? तेलबिया इम्पोर्ट करणार आहात का? ऑइल सीड्स तुमच्या पल्सेस इम्पोर्ट करणार? आजही आपण पल्सेस इम्पोर्ट करतो, ऑइल इम्पोर्ट करतो. म्हणजे कसं झालं की याच्यामध्ये काही कोणाला कोणीतरी असं सांगतं की आहे. बरं, सगळ्यात त्याच्यापेक्षा महत्वाचा की कुठलंही फ्युएल तयार करताना त्याचा नेट एनर्जी बॅलन्स आहे किंवा नाही. व्हॉट इज नेट एनर्जी बॅलन्स? की तुम्हाला इथेनॉल तयार करताना किती कॅलरीज तिथे कंझ्युम झालेल्या आहेत, एनर्जी कंझ्युम झालेली आहे, त्याच्यामध्ये सबस्टॅन्शियल त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी प्रोड्यूस केली पाहिजे. इथेनॉलच्या बाबतीमध्ये तुम्हाला ते ऊस लावण्यापासून ते त्याच्यामध्ये नांगरणी करणं, हे करणं, ते इरिगेशन करणं, आणि त्यानंतर परत तुमचं साखर प्रोसेस होणं, त्याची मळी होणं, मळीचं डिस्टिलेशन होणं, डिस्टिलेशन झाल्यानंतर मग जाणं, याच्यामध्ये एनर्जी बॅलन्स नसल्यासारखं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पर्यावरणाच्या दृष्टीने ते ओव्हरऑल चांगलं आहे का? नाही. पण त्याच्यामध्ये परत असं आहे की 1 लिटर इथेनॉल तयार करायला तुम्हाला 900 ते 1000 लिटर पाणी लागतं. आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तिथे पाण्याचं ऑलरेडी हे असं आहे. असं असतं म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं, इट इज नॉट फिजिबल. याच्यासाठी एकच उपाय आहे, ते म्हणजे की तुम्ही सोलर पॉवर आणा, विंड पॉवर आणा, तुमची वाटल्यास न्यूक्लिअर पॉवर आणा. पण ह्या असल्या गोष्टीमुळे आणि शेतकऱ्यांच्या नावाखाली अजिबातच नाही. त्याच्यावरती मी एक आर्टिकल लिहिलं होतं की तुम्ही FRPचा विषय काढलेला आहे, त्यात हे दिलं होतं की हे कधीच शेतकऱ्यांच्या पर्यंत जात नाही. हे केवळ आणि केवळ तुमचे मळीपासून जे प्रोसेसिंग होतं, त्यानंतर ते अल्कोहोल इथेनॉल जे तयार झाल्यानंतर ते बाहेर जातं. ते शेतकऱ्यांच्या जे काही त्यांना डिव्हिडंड मिळतो
किंवा FRP मिळतं त्याच्या बाहेर जातं आणि बाहेर गेल्यानंतर मग तो प्रॉफिट फक्त आणि फक्त ऍब्सोल्यूट अल्कोहोल निर्माण करणाऱ्या किंवा इथॉल निर्माण करणाऱ्या कंपन्यांनाच होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना याच्यात कृपा करून आणू नका. आणि हे खरं म्हणजे की अंधश्रद्धा आहे की शेतकऱ्यांना आणणं, आणि असं बोलणं म्हणजे हे खरं म्हणजे की लोकांच्या डोळ्यात धुळफेक आहे. हे अच्छा. हे तर मी काल म्हटलं होतं, कारण परवा एका चॅनलवर पण मी होतो, तिथे मी हाच मुद्दा म्हटला होता, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं काय, तर पोहोचत काही नाही असं दिसतं. कारण FRP जो मोजला जातो त्याच्यात अलाइड प्रॉडक्टचं जे काही गृहीत धरलं जातं त्याच्यामध्ये इथेनॉल असल्याचं मला अजून आढळूनच आलेलं नाही. म्हणजे FRPचा आणि इथेनॉलचा जो संबंध जोडला जातोय तो सध्या मला तरी कुठे दिसला नाही. परंतु ठीक आहे, आता परंतु तक्रारींचं प्रमाण त्याच्यासाठी काय करावं हा खरा प्रश्न आहे. नाही, तक्रारीच्या म्हणण्यापेक्षा की ह्याला तुम्ही आम्हाला व्यवस्थित सायंटिफिकली सांगा. नुसतंच अंधश्रद्धेमधून नाही की तुम्हाला इथेनॉल आता आपण पेट्रोल कमी व्हायला पाहिजे याची गरजच आहे, हे भावनात्मक सांगण्याचं बरं झालं. पण दे मस्ट टेल अस की हा एनर्जी बॅलन्स आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे. की जेवढी एनर्जी कंझ्युम केली त्याचा अर्थ असं की म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा ते चुकीचं आहे. जर त्याला एनर्जी जास्त लागत असेल प्रोड्यूस करायला किंवा तेवढीच असेल पेट्रोल एवढीच, त्याला काहीच अर्थ नाही. हे पर्यावरणपूर्वक असं हेच नाही. त्यांनी अगोदर ते सांगितलं पाहिजे. किती पाणी कंझ्युम होतं ते सांगितलं पाहिजे. आणि नंतर मग त्याच्यामध्ये जे इंजिन हा नंतर येतो, मग इंजिनची किती त्याच्यामध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती हे होणार आहे, वेस्ट जाणार आहे, इंजिनचं कपडे काय होणार आहे, त्याच्यातले जे गास्केट किंवा हे कॉम्पोनंट्स आहेत, रबर कॉम्पोनंट्स किंवा अदर, त्याच्यावरती काय परिणाम होणार आहे. तुमचे मेटल कॉम्पोनंट जे आयर्न असलेले त्याच्यामध्ये त्या पाण्याच्यामुळे काही रस्टिंगमुळे काय होणार आहे, हे पुढचे प्रश्न आले. पण याच्यावरती कोणी काहीच बोलत नाही. फक्त हे पर्यावरणपूर्वक आहे आणि आपण इम्पोर्ट करतो इथपर्यंत थांबतं आणि मग सत्यनारायणाची पूजा करा, शांती लाभेल. असंच आहे. याच्या पलीकडे सायंटिफिक याच्यामध्ये काही नाही. दुसरी गोष्ट, मगाशी जे आपलं डिस्कशन झालं की ARAI कायदा लागू नाही, हे ठीक आहे, परंतु रिपोर्ट ज्यांनी घेतलाय त्या ते लागेल, मिनिस्टरला तर या लागू आहे ना. तिथे मग लागणार 100%. त्यांनी तो दिलाच पाहिजे, त्यांनी दिलाच काही पाहिजे. नाकारून चालणार नाहीये. शिवाय जर हे सगळं होतं तर मग परत बरं हे तोंडी बोलतात ह्याचं कुठेही काही, आणि हेच कळत नाही की पेट्रोलियम मिनिस्टर कोण आणि नितीन गडकरी याच्यामध्ये काय करतायत ते. कारण हे सगळं जर पेट्रोलच्या संबंधित असेल तर ते यांनी करायला हवं होतं. हरदीप सिंग पुरी. हा, पण ते नाही केलं. ठीक आहे, आणखी कुणाला काय बोलायचं? 1 मिनिट, यांनी हात वर हे केले. बघा, मी बोलतो सर, नमस्कार सगळ्यांना. यामध्ये ARDE सारखी आणखीन एक संस्था आहे, VRDE म्हणून, व्हेकल रिसर्च, ती अहमदनगरला म्हणजे अहिल्यानगरला आहे. तर ती मात्र सरकारी संस्था आहे. तर त्याचे काय त्यांनी काय रिपोर्ट यावर केलेत का मला माहित नाही. नाही, त्यांनी पण आ, नका. डिफेन्स आहेत ना बरं, ते. आता काय आहे, आम्ही जेव्हा शेतकरी चळवळीत आम्ही जेव्हा काम करत होतो किंवा अजूनही करतो, तेव्हा शरद जोशींनी सांगितलं होतं की इथेनॉलच्या या प्रश्नामध्ये किंवा संभाव्य त्याच्या काय प्रोजेक्टमध्ये सरकारने अजिबात पडू नये. कारण सरकार जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये येतं तेव्हा त्याच्यामध्ये सगळं राजकारण होतं आणि त्याचा म्हणजे कंझ्युमरलाही फायदा होत नाही आणि प्रोड्युसरलाही होत नाही. त्यामुळे इथेनॉल ज्यांना तयार करायचे त्यांनी करू द्यात. त्याचे भाव काय असेल ते मार्केट ड्रिव्हन असतील. आणि पेट्रोलमध्ये किती मिसळायचंय नाही मिसळायचंय हे सगळं जे आहे टेक्निकल मुद्दा हा मार्केट ड्रिव्हनच पाहिजे. आणि त्यानंतर आम्ही किंवा असंही होऊ शकतं की इथेनॉलचे वेगळे पंप निघू शकतात. आणि जसं पूर्वी घासलेटवरती किंवा रॉकेलवरती मोटरसायकली आम्ही चालवायचो पेट्रोल नाही मिळालं की, तसं आम्ही पूर्ण इथेनॉलवर चालू किंवा आम्हाला पाहिजे तेवढं आम्ही जे 100 लिटर इकडे पेट्रोल भरू आणि परत 10 लिटर आमच्या गाडीमध्ये किंवा 10 लिटर पेट्रोल भरू आणि 1 लिटर इथेनॉल भरू, असंही करू शकतो. आणि ते सर्वत्र अवेलेबल पाहिजे फ्रीली, असं ते आमची मांडणी होती. आणि सरकार पडल्यामुळे याचा बट्टाबोळ झालेला आपण बघतोय. आणि याचे खरे बेनिफिशरी जे ठरलेले आहेत ते साखर कारखानदार, पॉलिटिशियन्स, आणि याच्यामध्ये हजारो कोटी रुपयाचं त्यांना फंडिंग झालंय. मग 40,000 कोटी, 50,000 कोटी, काय वाटेल ते आकडे, म्हणजे जे आपण कधी इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही अशा आकड्यांचं यांना फंडिंग केलंय. कोऑपरेटिव्ह लॉबीला हे केलंय. आणि यामध्ये जे काही आता रस्ते बांधणी मंत्री आहेत त्यांचे स्वतःचे काही कारखाने होते, त्यांच्याकडे काही कोटी लिटर इथेनॉल पडून होतं. त्यांनी लगेच ते वापरून त्यांचे दिवाळखोरीमध्ये जाणार होते, ते दिवाळखोरीतनं बाहेर आले त्यामुळे. आणि आता भरपूर नफ्यामध्ये ते लोक आहेत. त्यामुळे हे सगळं पॉलिटिकली ड्रिव्हन का पॉलिटिशियन्स कंट्रोल असं आहे, याच्यामध्ये अर्थवाद कुठेही नाही. आणि दुसरी गोष्ट मला एक आणखीन प्राकर्षाने सांगायची ती म्हणजे की अमेरिकेमध्ये जो इथेनॉलचा बनतो तो मक्यापासून बनतो. आणि मका हे आपल्याकडे रेनफेड क्रॉप आहे, त्यामुळे त्याला जर का खऱ्या अर्थाने जर मक्यापासून इथेनॉल बनला तर तो कोरडवाहू शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल. त्यापासून चारा सुद्धा तयार होऊ शकतो.
आणि अनहॅड्रस यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जगडे साहेबांनी की अनहॅड्रस इथेनॉल म्हणजे ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात असणार नाही अशा क्वालिटीचा इथेनॉल हा साखरेपासून किंवा तुमच्या ऊसाच्या रसापासून बनतो का हा मला माहित नाही, हा टेक्निकल विषय. म्हणून खरं म्हणजे सरकारने यातनं जर अंग काढून घेतलं तर ती इंडस्ट्री खऱ्या अर्थाने फोफावेल असं आमचं पहिल्यापासून मत आहे. कारण ज्या ज्या क्षेत्रात सरकार हात घालतं त्याचं वाटोळं होतं आणि मग कंट्रोल करणारी जी लोक असतात ती राजकारणी असतात आणि ते राजकारणी आपला फायदा करून घेतात आणि त्याचा मग पैशाचा वापर इकडं तिकडं होतो आपण बघतो. त्यामुळे सरकारचं हे काही कामच नाही असं आमचं मत होतं. हे तंत्रज्ञानाचं काम आहे आणि मार्केट फोर्सेसचं काम आहे किंवा उद्योजकांचं काम आहे, तर त्यांनीच ते केलं पाहिजे. याच्यामध्ये जसं राहुल भास्कर यांनी याच्यामध्ये फक्त एकच उपाय आहे आणि जो शॉर्ट उपाय आहे आणि ताबडतोब होऊ शकतो की जसं आपल्याकडे डिझेल किंवा पेट्रोल मिळतं नॉर्मल आणि मग त्याच्यात सुपर क्वालिटीचं मिळतं, असे तिथे एकाच पेट्रोल पंपावरती असं सेपरेट पंप असायची गरज नाही, एकच ठिकाणी मिळतं. तसं इथे तुम्हाला ब्लेंडेड विथ इथेनॉल एक सेपरेट जर दिलं, लोकांना चॉईस ठेवली पाहिजे याच्यामध्ये की हे नकोय बरोबर आहे, नकोय त्यांनी पर्याय नाही पाहिजे. करावं. पण याच्यामध्ये पर्याय हे पाहिजे. त्यांचा जो फोर्स जो आहे ती लॉबी आहे की इथेनॉल म्हणण्यापेक्षा तर कारण इथेनॉल म्हटलं नाही पाहिजे. इथेनॉल म्हणजे आपण हे सगळे जे पदार्थ असतात ज्याला अल्कोहोल म्हणतो की दारूमध्ये वापरला जातो त्याला तो खरं इथेनॉल आहे केमिकली. हे जे याच्यामध्ये जातं तो ऍब्सोल्यूट अल्कोहोलच असतो याच्यामध्ये व्हेकलमध्ये जातं ते. आणि हे सगळं प्रकार आहे असताना त्यांनी सेपरेट द्यावं तिथे चॉईस द्यावी, चॉईस टू द कंझ्युमर, नॉट ॲज अ फोर्स्ड मेजर की त्यांनी हे करावं. आता जसं मला सुपर क्वालिटीचं पेट्रोल किंवा डिझेल टाकायचं इट्स अ चॉईस टू मी, मला जर अफोर्ड होत असेल तर मी ते करू शकतो. कशासाठी करू शकतो की माझं इंजिन हेड जे आहे, मी हे जे सुपर डिझेल आणि पेट्रोलचे काय देतो त्यांचे रेट काय असतात, तुमचं इंजिन हेड असतं त्याचं कार्बोनिफिकेशन कमी होतं त्याच्यामध्ये आणि म्हणून तुम्ही ते घेता, त्याच्यामुळे काही फार काही असं होत नाही. तसं इथे माझं जर मला इंजिन मला वाचवायचं असेल तर मी नाही घेणार त्यांचं तुमचं ब्लेंडेड विथ इथेनॉल. ही अशी चॉईस मला वाटतं मुवमेंट देशामध्ये झाली तर मग हा विषय जरा थोडासा कंट्रोलमध्ये येईल. ठीक आहे. सध्या सुरेश म्हणून हात वर केलेला आहे, परंतु सध्या तरी याच मुद्द्यावर बोला, नंतर बाकीचे प्रश्न आपण घेऊ. सुरेश, तुमचं आडनाव काय तिथे लिहिलेलं नाही त्यामुळे मला माहिती नाही. सुरेश, तुम्ही स्वतःला अनम्यूट करायचं आहे. करायचं नाही. हा, बोला. नमस्कार. मी याच मुद्द्यावरती बोलू इच्छितो की माझी कार जी आहे ती 2006 ची आहे आणि त्याला मला इथेनॉल विरहित पेट्रोल पुण्यामध्ये तर अवेलेबलच नाहीये. मी प्रीमियम पेट्रोल टाकतो पण त्याच्यामध्ये सुद्धा इथेनॉल आहेच. आणि 4 वर्षापूर्वी माझ्या पेट्रोलची टाकी गंजून गेली. नंतर जी फ्युएल सिस्टीम असते त्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम आले. तर जुन्या गाड्या ज्या आहेत त्यांच्यासाठी पेट्रोलची व्यवस्थाच नाही आज, शुद्ध पेट्रोलची. म्हणजे थोडे पैसे जास्त गेले तरी काही हरकत नाही पण ते पेट्रोल अवेलेबल असायला पाहिजे. एवढाच माझा मुद्दा आहे. ठीक आहे, ठीक आहे. ते 1-2 पेट्रोल आहे पंप आहेत असं मी ऐकलंय, पण गमतीचा भाग म्हणजे काही काल पेट्रोल पंपवाल्यांशी बोललो, ज्यांचे पेट्रोल पंप आहेत ते आणि ज्यांच्याकडे मर्सिडीज आहे ते त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या पंपावर आम्ही पेट्रोल भरतच नाही. त्याच्यामुळं आणि हे खरं आहे, मी म्हणजे भेट घालून देऊ शकतो. आणि ते दुसरीकडे कुठेतरी जाऊन ते पेट्रोल भरतात. असो, आणखी कुणाला बोलायचं आहे या विषयावर? ते दुसरीकडे म्हणजे कुठं जाऊन भरतात? आता मी ते पंप माझ्याकडे तसली गाडी नसल्यामुळे मी नाही विचारलं, पण विचारतो त्यांना मी. पण त्यांचे 4-5 पेट्रोल पंप आहेत एवढं मला माहिती आहे. नाही, पण आता अजून एक तुम्हाला सांगतो, काही गोष्टी कंझ्युमरला माहित नसतात. आपण नॉर्मली कंपनी ऑपरेटेड असे पेट्रोल पंपामध्ये तिथे प्रेफर करतो, पण आता त्याच्यामुळे अजून एक स्कॅम आहे. जर तुम्ही गाडी तळाचा जो पेट्रोल पंप आहे तुमच्या पुण्यातला तिथे हो, कंपनी तिथे ऑपरेटेड आहे, तिथे जाऊन त्याला विचारलं तर कंपनीचा काही संबंध नाही, एक तिवारी नावाच्या माणसाला तो दिलेला आहे आणि तो आता तो करतो. पण बाहेर बोर्ड मध्ये तर तसंच आहे. मी त्यांना मुद्दाम हे क्वेश्चन केला की हे असं, मला कारण माहित होतं ते की इट इज नो मोर विथ कंपनी, पण तो नाही आहे साहेब ते तसा, त्याला काय करणार. म्हणजे हे जे आहे हे सुद्धा फसवणूक आहे कंझ्युमरची की तुम्ही ऍडव्हर्टाईज करायचं की कंपनी ऑपरेटेड, पण आतून तो खरं म्हणजे खासगीकरण झालेला असतो. हे सुद्धा आहे. पण आता कसं आहे की सध्या पॉवर कशाची आहे, खोट्याची पॉवर जास्त झाल्यामुळे मग मला वाटतं की या सगळ्या गोष्टी चालू आहे. ठीक आहे. रज्जाक मंसुरी बोला. तुम्ही अनम्यूट आहात, तुम्ही स्वतःचा माईक स्वतः चालू करायचंय. रज्जाक मंसुरी, तुमचा माईक तुम्ही चालू करा. रज्जाक मंसुरी, तुमचा माईक तुम्ही चालू करा. माझ्या बाजूने अनम्यूट आहात, बोला आता. हा सर, चालू झाला. हा, झाला, बोला.
बोला सर, बोला. जे मंत्री महोदय आहेत ते या डिपार्टमेंटचे नाहीत, इथेनॉलचे, ते रस्त्याचे आहेत. हा एक मुद्दा झाला. दुसरा मेन उद्देश काय होता, इथेनॉल जर पेट्रोल मध्ये मिक्स केलं तर भाव कमी होतील, जे आजपर्यंत ऐकिवात नाही कुठल्याच पेट्रोल पंपवर. तिसरा मुद्दा आहे का स्वतःच्याच त्या फॅक्टरी आहेत आणि ते मिक्स करून विकतात. चौथं असं आहे का इंजिन खराब होतात. हे सर्वांची जर सरमिसळ केली ना तर कुठलीच कडी कुठं जुळत नाही. बस मला ठीक एवढंच म्हणायचं होतं. ठीक आहे. आणखी कुणाला काय बोलायचं आहे? झालेले मुद्दे परत काढू नका. नवीन मुद्दा असेल तर बोला काहीतरी. नाही, यामध्ये आणखी मुद्दा एक केला की शेतकऱ्यांना कुठलाही वाढीव फायदा त्याचा झाला नाही अजून. शेतकऱ्यांचे तो भाव मगाशी तसेच मी आहेत. तो हा. बोललो मगाशी. आणि शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी लागणाऱ्या इन्ग्रेडियंट मध्ये हे नाहीच आहे. आणि इथेनॉल पॉलिसीनंतर शेतकऱ्यांचं FRP उलट वाढीचा दर कमी झालाय. ठीक आहे. आणखी कुणाला काही बोलायचं आहे? कुणाला काही प्रॉब्लेम आला असं कुणी आहे का आतापर्यंत याच्यामध्ये? अर्थात गाडी वापरणारच फार कमी लोक आहेत म्हणा इथे, त्याच्यामुळे ती शक्यता कमी आहे. Can't you ask for a central complaint center, online complaint center, if for individual problems, जर काही प्रॉब्लेम असला इथेनॉल मुळे, गव्हर्नमेंट शुड हॅव अ सेंट्रल कन्झ्युमर हेल्पलाईन. ते तर मगाशी मी म्हटलं की तसं काहीतरी असलं पाहिजे, तसा फोरम काहीतरी त्यांनी निर्माण केला पाहिजे. कारण या कंप्लेंट्स कुणाकडे आणि कशा करायच्या याच्यावर सध्या तरी काही हे नाहीये. मला असं वाटतं की हा हा विचार जो आहे ना, आय डोंट बिलीव्ह इन दिस. कंप्लेंट केल्यानंतर पुढे काय होता की कंप्लेंट असूच नाही याच्यासाठी गव्हर्नमेंट असतं. नाही, ते बरोबर आहे साहेब तुमचं काय की म्हणणं. हे कंप्लेंट सारखंच वातावरणच असं आहे की दिस इज नॉट प्रूव्हन थिंग आणि वी आर ऍक्सेप्टिंग इट आणि मग कंप्लेंट करायची. एका ह्याला काय करणार आहे ते? समजा एखाद्या ठिकाणी एका पेट्रोलच्या मुळे गाडी खराब झाली, इंजिन, आर दे गोइंग टू रिप्लेस द व्हेकल? नो, विच दे आर नॉट. इफ दॅट व्हेकल इज रिप्लेस, मग दुसऱ्यांचं कोणाचं करणार आहेत का? एकच व्हेकल होत नाही, इट्स ऑल कंटिन्युअस. त्यामुळे ही इकोसिस्टीम आहे, ती चेंज होत नाही तोपर्यंत कंप्लेंट बेस काही होणारच नाही. हा, समजा आता बाकी एखादा स्पार्कलर चुकीचं होत असेल हे आणि फार आहे तर स्पार्कलरसाठी मग तुम्ही करू शकता, कारण इट्स डिफरंट इश्यू. कुठेतरी एक टेक्निकल चूक आलेली असेल, काही असेल. पण एक ओव्हरऑल जर सिस्टीम मध्ये तो चुकीचाच निर्णय असेल तर त्याला ओव्हरऑलच हे झालं पाहिजे सोल्युशन. सर, No, कंप्लेंट but a अशासाठी platform can be. एक मिनिट कंप्लेंट अशासाठी सर की सध्या काय म्हणतायत ते की आमच्याकडे काही कंप्लेंट आलेली नाही म्हणजे कंप्लेंट नाही, असा त्यांचा जो सूर आहे त्याला कसं आपण उत्तर देणार आहोत नाही मग? नाही, त्यांचा सूर आहे. तुम्ही आम्हाला प्रूव्ह करून द्या की याच्यामध्ये तुम्हाला पाणी हे हायग्रोस्कोपिक नाहीये, नंबर वन. नाही, पण नंबर हे कसं? एनर्जी बॅलन्स जो आहे, नेट एनर्जी बॅलन्स हा 0 आहे कमीत कमी, इफ नॉट मोर. हे आम्हाला प्रूव्ह करून द्या. एवढे 2 प्रूव्ह करून द्या, विषय मिटला ना. आपण हे प्रूव्ह करून द्यायलाही नकार देत आहेत आणि कंप्लेंट नाही असंही म्हणतायत, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम आलेला आहे. ते कुठलीच गोष्ट स्वीकारत नाहीत, कुठलाच रिपोर्ट जाहीर करत नाहीत. इथे सगळं येऊन अडकलेलं आहे. त्यांनी जर रिपोर्ट जाहीर केले असते, काय रिपोर्ट आहेत आपल्याला आता माहिती नाहीये. रिपोर्ट जाहीर केले असते तर गोष्ट वेगळी आहे, पण रिपोर्ट जाहीर केलेले नाहीत. मग आता त्यांना सांगायचं कसं? आता जे काही व्हिडिओ वगैरे करतायत ते स्वीकारायलाच तयार नाहीत. ते मग पेट्रोलमध्ये म्हणजे अगदी त्या टोयोटा कंपनीचे सुद्धा अधिकारी आधी त्यांच्या मॅन्युअल मधलं वेगळं आहे, नंतर ते जे काय बोलतायत प्रेस कॉन्फरन्समध्ये सरकारी ते वेगळं आहे. त्यामुळे ते मान्य करायलाच तयार नाहीत, तर पोचायचं कसं आणि सिद्ध कसं करायचं? रिपोर्ट जाहीर केले असते तर काहीतरी बोलता आलं असतं. असो, आणखी कुणाला काही बोलायचं आहे? सुरेश बोला. सुरेश बोला, तुम्ही स्वतःला अनम्यूट करायचंय. सुरेश, मी तुम्हाला केलंय अनम्यूट. हॅलो. म्हणजे कारण माझा प्रॉब्लेम येतो याच्याशिवाय अजून असं आहे की आपण फक्त गाड्यांच्या बद्दलच विचार करतोय. पेट्रोलवरती चालणारे छोटे जनरेटर्स असतात, शेतकऱ्यांची मशीन्स असतात, त्यांना सुद्धा खूप प्रॉब्लेम येतो. त्याचा आपण विचार करत नाहीये असं मला वाटतं. ठीक आहे, पण तशा तक्रारी आहेत का कुणाकडे? मोहम्मद अफजल. मोहम्मद अफजल. मैं ये कहूँगा कि नई गाड़ी में अभी कंपनी वाले तो कह रहे हैं कि भाई हम क्लेम नहीं देंगे, ठीक है, बट जैसा मैंने अभी यूट्यूब में पढ़ा सुना
कि भाई कंपनी वालों को अपना ताकीद की गई है कि भाई वो इसको अपना ठीक कराए, बट जो हजारों की और लाखों की तादाद में पुराने जो गाड़ियां हैं उनका उनका कौन देखेगा, उनके उनके लिए कौन भरेगा? सेकंड चीज ये है कि जिनके थर्ड पार्टी इंश्योरेंस है तो वो कैसे क्लेम कर सकते हैं, वो एक बहुत बड़ा मुद्दा है। नहीं, ये जो आपने बोला यूट्यूब पर पढ़ा वो मैंने भी पढ़ा, लेकिन कहीं भी ऐसे कोई सर्कुलर या कोई ऑर्डर ऐसे कहीं भी दिखाई नहीं देती है। और एक और चीज है कि अभी इट इज टू अर्ली, ये 2-4 महीने में पता चलेगा कि भाई एक्चुअल आइडेंटिफाई कैसे हो रहा है कि भाई ये एथेनॉल का ही प्रॉब्लम है। ठीक है, सुनील गुजर, सर नमस्कार. नमस्कार. इथेनॉलवरून सांगायचंय की आजच्याच पुढारी पेपरला बातमी आहे की राज्यामध्ये 20% इथेनॉल वापरलं जाते. हम्म. आजचीच बातमी लाईव्ह मध्ये. आणि त्याच्यामुळे जे इथेनॉलमुळे काय होते की गाड्यांचे जे सॉकेट असतात, रबरी पाईप असतात, याच्यावर परिणाम होतो, वितळलं जातात आणि त्याच्यामुळे कस्टमरची गाडीची खराबी होते, असं आज न्यूजला दाखवले पुढारीला. मला वाटतं ह्याचा आधार घेऊन जर आपण इथेनॉल संदर्भात पत्रव्यवहार केले तर योग्य होईल असं मला वाटतंय. बर, ठीक आहे. आणखी कुणाला काही बोलायचं आहे? ठीक आहे, मला वाटतं इथेनॉलवर नाही, आपली इथेनॉलचं मला एक शेवटचं स्टेटमेंट करायचं आहे की आपण जो ब्राझीलचं सांगितलं जातं, ब्राझील हे पूर्ण तुमचा ऊस आहे तो पूर्णपणे रेनफेड असतो, त्यामुळे तिथे इरिगेशनसाठी लागणारी एनर्जी असते ती झिरो असते, झिरो. आणि त्याच्यामुळे मग पर लिटर जी एनर्जी लागते आपल्याकडे, ही जी आहे म्हणजे एनर्जी बॅलन्स होतो तो महाराष्ट्राचा, मी महाराष्ट्राचा बोलतो, देशाचा बोलत नाही, 8 मेगा ज्युएल पर लिटर ती एनर्जी त्याच्यामध्ये सरप्लस आपल्याला मिळू शकते, जिथे ब्राझीलमध्ये ते 1800 पुढे जाते. म्हणजे याच्यापेक्षा दुपटीपेक्षा जास्त आहे तिथे. हे सायंटिफिक आहे ना सगळं, हे का हे करत नाही ते सगळं, म्हणजे हे, आणि दिस इज पब्लिश इन द इंटरनॅशनल रिसर्च पेपर्स. तर हे जे आहे ना, हे नुसतंच की ब्राझीलने केलं, ब्राझीलने कुठल्या परिस्थितीत केलेलं आहे? त्यांची इनपुट एनर्जी जी आहे ती फार कमी आहे आपल्यापेक्षा. आपली इनपुट एनर्जी जी आहे, आपली जास्त इनपुट एनर्जी आहे. इतकं सिंपल गणित येते. And when it हे took सुद्धा 50 असं years, Brazil took 50 years to slowly get into that आता E30 का काहीतरी आहे, because they did it in stages. आणि दोन्ही जसं तुम्ही म्हणाला, दोन्ही प्रकारचे पेट्रोल अवेलेबल होते, ज्यांना जिथं एथेनॉल कमी होतं आणि जास्त, आणि स्लोली 50 वर्ष त्यांना लागले सगळं करायला. मी थोडंसं हेही शोधण्याचा प्रयत्न केला की कॉस्ट इफेक्टिव्ह कंझ्युमरसाठी आणि सरकारसाठी किती आहे, तर त्याचं उत्तर मात्र मला तरी अजून मिळालेलं नाहीये. कारण जर काही आपण करत असू तर ते कॉस्ट इफेक्टिव्ह पण असलं पाहिजे ना. देशाचा फायदा किती होतोय, प्रदूषण किती कमी होतोय. 20% आता जे काही तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आहेत ते कमी झाले पाहिजेत ना तेवढे. कारण आता इम्पोर्ट जो आहे आपण म्हणतो तेवढा कमी झालेला आहे त्यांचा, तो ते कमी, पेट्रोलच्या किमती कमी झाल्या पाहिजे, ते होत नाहीये. ते सिंपल आहे. पण उत्तर काही मिळत नाहीत, ही मोठी अडचण झालेली आहे सध्या तरी. हो. त्यांना म्हणून उत्तर सत्यनारायणाची पूजा घालणे तोच एक उपाय आहे त्याच्यावरती. ठीक आहे. आणि तेवढा आवाजही उठताना दिसत नाहीये, तेवढा विरोधी पक्षांकडूनही उठताना दिसत नाही, किंवा त्यांच्या गाड्या सगळ्यांच्या आता इलेक्ट्रिक झाल्यामुळे त्यांना हा प्रश्न भेडसावतच नसेल. आणि कोण कुठली गाडी वापरते हे पण आम्हाला कळायला तयार नाही. कधी इथेनॉलचे बेनिफिट सांगताना इथेनॉलचं कौतुक होतं, इलेक्ट्रिक व्हेकलचे सांगताना त्याचं कौतुक होतं. पण ते बनतंय कशापासून, त्यामुळे काय प्रॉफिट होणार आहे, सामान्य माणसाला काय मिळणार आहे, याचा कधी कोणी विचार करत नाही. त्यामुळे जनतेला जे वाटतंय त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण काहीतरी करू शकतो, नव्हे तो आपला अधिकार आहे असं समजून सध्या वागलं जात आहे. कोण मंत्री कशाबद्दल बोलतोय याचंही काही ताळतंत्र राहिलेलं नाही. कदाचित आपल्याकडे सगळ्याच खात्याची जबाबदारी आहे अशा समजातून बोलतायत ते. असो, आणखी कुणाला फक्त अरविंद केजरीवाल फक्त कॅम्पेन करतायत आणि इन्फॉर्मेशन देत आहेत पब्लिकला. हा, त्यांनी ते प्रश्न कंपन्यांना सुद्धा पाठवलेले आहेत की तुमचं प्रेस मधलं स्टेटमेंट वेगळं होतं प्रेस कॉन्फरन्स मधलं, आणि तुमच्या प्रत्यक्ष मॅन्युअल मध्ये तिसरंच काहीतरी लिहिलेलं आहे, हे उघडकीस त्यांनी आणून दिलेलं आहे. पण लगेच कसं होतंय की तुम्ही इथेनॉलला विरोध केला की पटकन देशद्रोही होता.
हो महाराष्ट्रात तुम्ही एक्झॅक्ट. मिसिंग लिंक वर बोललात की तुम्ही महाराष्ट्र द्रोही होता. आणि ईव्हीवर बोललं तरी ईव्हीवर बोललं तरी होणार, ईव्ही पण तसंच होणार ना. टीव्हीवर बोललंही तसंच होणार आहे. आणि पण अयोध्यावर बोललं तर हिंदुओं ने हिंदुओं को लूटा तो आपको क्या मिर्ची लगी. तर असं मी आहे. लिहिलं की मुझे मिर्ची लगी तो मैं क्या करूं. ठीक. आणखी कुणाला काही बोलायचंय? विरोधी पक्ष बोलत नाहीये त्याचं कारण म्हणजे उघड आहे की त्यांचे सुद्धा साखर कारखाने आहेत ना, तेव्हा ते कशाला बोलतील. त्यांनी त्या एनसीडीसी कडनं वर हजारो कोटी त्यात लागलेले म्हणजे मिळवलेले आहेत त्या प्रोजेक्टसाठी. आणि ठीक आहे. निम्मे अर्धे तर कारखानदार उड्या मारतात इकडून तिकडे, आपण पाहिलंय ते. ठीक आहे. आणखी कुणाला काही बोलायचंय? पण हे आता हे लाईव्ह जाणार आहे याचा विचार करा. म्हणजे आजचं रेकॉर्डिंग संपूर्ण होतंय. त्यामुळे मग का चालेल होतं? ना त्याला काय. तुम्ही नाही, लोकांना घाबरू नका तुम्ही. घाबरवत नाही, वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. नाही, चालेल, काही नाही होत, आपल्याला कोण नाही करणार. कुणाला बोलायचं नसेल तर मला एक कन्झ्युमर इश्यू होता, एक मला मिनिट, एक सल्ला सेकंड, पाहिजे. एक मिनिट थांबू आणि मग तुम्ही बोला. काय कोणाला बोलायचं असेल तर. कारण हो इथं हो समजून घ्यायला आणि बटन सापडायला बऱ्याच जणांना वेळ लागतो. हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्याच्यामुळे 20-30 सेकंद देऊ त्यांना. Yes. बरं चला, अजून तरी कोणी हात वर केलेला नाही. बोला, तुम्हाला काय बोलायचंय. आणि त्याच्या आधी व्हॉट इज द कन्क्लुजन ऑफ एथेनॉल. ओनली डिस्कशन बस ना. सगळ्यांनी कंप्लेंट करायची नाही. मी करतोय माझ्या परीने, जिथे कंप्लेंट करायची, जिथे कॅम्पेन करायचंय ते करतोय. आम्ही आता एक फॉर्म सुद्धा पक्षाच्या वतीने तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये इथेनॉलच्या झालेल्या दुष्परिणाम, लोक कंप्लेंट करत नसले तरी आम्ही लोकांच्या सह्या त्याच्यावर घ्यायचा फॉर्म तयार केलेला आहे. कुणाला जर त्या फॉर्मवर इंटरेस्ट आहे, खरं तर पक्षाचं मी इथं कधी काही टाकत नाही, परंतु आता थोड्या वेळात टाकून बघतो. ठीक आहे, बोला तुम्ही. Conclusion of ethanol is better for human consumption rather than car consumption. असं म्हणावं लागेल. तुमचा आवाज नीट येत नाही, तुमचा आवाज नीट येत नाही. कारण दोन्हीचा फॉर्म्युला तोच आहे, C2H5OH. इथेनॉल तेच आहे. इथेनॉल इज बेटर फॉर ह्युमन कन्झम्पशन दॅन फॉर व्हेकल कन्झम्पशन, असंच आहे ते. ठीक आहे, आता मला फॉर्म नाही ना, पण बोला आणखी. विनीताजी तुम्ही तसं बोला. दारू म्हणून वापर योग्य आहे. ठीक आहे. माझा एक कन्झ्युमर इश्यू होता. तो वन ऑफ माय मेल रिलेटिव्ह, त्यांनी ते ट्रफ अँड हिल म्हणून एक स्पा आहे, जिथं सगळे म्हणजे युअर शेविंग अँड हेअर कट अँड फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर फॉर मेन सगळं असतं. आणि इट इज अ इंग्लंड कंपनी फ्रॉम 1932 वगैरे. ती आता पुण्यात आलेली आहे. तर 3 वर्ष त्यांनी इयरली मेंबरशिप घेतली. तेव्हा जेव्हा तुम्ही मेंबरशिप घेता तेव्हा एव्हरीथिंग यू कॅन गो एनी अमाऊंट ऑफ टाइम वन्स यू पे द मेंबरशिप फॉर एनी सर्व्हिस. तर 3ऱ्या वर्षी म्हणजे ह्या मार्चला ही रिन्यूड हिज मेंबरशिप अँड इट कॉस्ट 86,000 पर इयर. तर जेव्हा ते 2 महिन्यापूर्वी गेले फॉर अ सर्व्हिस, ते म्हणले नाही, आता ही सर्व्हिस तुम्हाला मिळणार नाही. त्यांना न विचारून त्यांनी अर्धे सगळे सर्व्हिसेस कट करून टाकले आणि म्हणाले की तुम्हाला ही सर्व्हिस पाहिजे असेल तर यू विल हॅव टू पे. तर अँड विदाउट इन्फॉर्मिंग हिम, देयर वॉज नो इन्फॉर्मेशन दॅट दे आर गोइंग टू कर्टेल द सर्व्हिसेस. तर त्यांनी मग ते लीगल नोटीस पाठवली ते ट्रफ अँड हिलला, आणि ते 7 दिवसात उत्तर द्या म्हणून. आता 14 दिवस झालेत, अजून त्यांचं काही उत्तर नाही आणि फोन पण घेत नाहीत, ईमेल पण ते रिप्लाय करत नाहीत. तर अशा वेळी आय वॉन्टेड टू आस्क तुम्हाला आणि सुनील आयांना की व्हॉट शुड बी द नेक्स्ट स्टेप, अँड ॲज अ जर्नलिस्ट कॅन आय डू राईट एनिथिंग. हे 2 मला जर्नलिस्ट प्रश्न आहेत. म्हणून लिहू शकताय, मी सांगू शकतो. शिवाय लिगल नोटीस जर वकिलामार्फत पाठवली तर हो. तोच व्यवस्थित सल्ला देईल ना. म्हणजे नाही, लिहायला तर हां, काही ते आहे, अडचण पण नाही, पण तुमचं काय म्हणणं आहे? समजा त्यांनी लीगल नोटीस नाही. जर वकिलाच्या पुढे मी तर काय बोलणार नाही. सुनील आया बोलले तर बोलतील. हां, मोहम्मद अफजलला काहीतरी बोलायचंय. ओके. मैं समझता हूँ विनीता जी, आपने एक हं, नोटिस दिया है, यू हैव टू हं, सर्व अनदर नोटिस and thereafter approach the consumer commission of your jurisdiction, coming under the jurisdiction.
and Okay, file but a the file a consumer they take 3 years, 4 years, 5 years. हाँ वो तो है अभी इसको तो मतलब यानी अवॉइड कर नहीं सकते हैं, तो अगर कंप्लेन हाँ, फाइल करना है तो हाँ, यू हैव टू अपना डिलीजेंटली मतलब यानी टाइमलाइन को समझते हुए अपना 7 दिन का आपने टाइम दिया, इशू अनदर नोटिस, सेकेंड नोटिस, एंड देन okay, इमीडिएटली गो एंड फाइल द केस इन द कंज्यूमर कमीशन. okay. ठीक है, thank you. Oh, when he renewed his membership, in that Hmm. contract, whether those services were mentioned or not, Yes, yes, they were or mentioned. they were cut, then they cannot No, withdraw they it. were That mentioned. they when it is mentioned explicitly, then they cannot withdraw it. They have to give him these services. Maybe later on, when the tenure of that contract is over, then that's a different issue. पण आता त्यांना ते द्यावीच लागेल सर्व्हिस असेल त्याच्यामध्ये तर. म्हणजे Oh, सरळ सरळ भंग exactly. आहे ना, Did कॉन्ट्रॅक्टचा you भंग केलाय त्यांनी. did you Oh, read the fine print that the services could be altered? And I agree with that. The services could be altered in the future. I'll check with him. Now, because many times all these fine prints do make Hmm. and there are too many fine prints. If you read Hmm. everything on label, these fine Okay. prints are very dangerous. बरोबर. ठीक आहे. That is a good point, yeah. पण Thank तरी you. सुद्धा माझं जे काही लिगल अॅक्युमेंट आहे, अशा वेग हा. टर्म्स कोर्टापुढे चालणार नाहीत. इफ इट इज अ कॉन्ट्रॅक्ट, इट हॅज टू बी अ स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट. दे कॅनॉट से इट कॅनॉट बी वन साइडेड की आम्ही पाहिजे तेव्हा आमच्या सर्व्हिसेस बदलू, न सांगता बदलू. देन इफ दे हॅव टू चेंज, then at least they have to notify the consumer की हे आम्ही असा बदल Yeah. करतो याच्यामध्ये. तर हा, ते exactly. म्हणजे इट इज Notify पण कॉल्ड नाही केलं. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस Correct. असं आहे ते. Yes. Right. ठीक आहे. But I can write about it despite legal notice, na? Of course, you should write on this. You should write on this. ठीक आहे. हा, आणखी Thank you, all three of you. आणखी कुणाला काही बोलायचं आहे? कुठलाही नवीन विषय आता घेतला तरी चालेल. मला ती फाईल काही शेअर करता येईना याच्यामध्ये. चॅट बॉक्स मध्ये बघितलं मी, तर मला काही ती फाईल साईन करता येत नाही. मी ग्रुपवर पाठवेन ती. ठीक आहे. आणखी कुणाला काही बोलायचं आहे? आता दुसरे विषय घेतले तरी चालतील. अयोध्या. नाही, दुसरे अयोध्या कशाला, आपल्याला आरटीआयचे विषय भरपूर आहेत, पण विषय पण मी सुचवायचा हे सध्या जरा थोडं मला हे वाटायला लागलंय. विषयाला काही महाराष्ट्रातलेच विषय घ्यायचे झाले तर 100 आहे. नाही, मोशी गार्बेज डंप. झगडे सरांना माहिती असेल ते केवढा मोठा स्कॅम आहे. Ma'am, in fact, I spoke with the municipal commissioner yesterday because some people had come to me, means like we were on different issues, Zoom call. This is a Jewadi group, and they keep on talking to me every Saturday sometimes. So they were saying that can we go to court against the municipal commissioner as the first accused and all that. So I called the municipal commissioner. Now, municipal commissioner is saying that we have ordered the inquiry and this particular thing is not the regular dump. It is the dump which was there for last 50-60 years, and biomining is going on therefore. But what I don't understand is that why this building has come up there in such a close proximity of such a huge dump. So they are saying now everybody is talking about one thing, की त्यांचा खालचा मजल्यालाच ओसी होती आणि वरच्या दोन. अरे खालच्या मजल्याला तरी तुम्ही ओसी का दिली? परवानगी कुणी का दिली तिथे? तुम्ही इतक्या जवळच्या याच्यामध्ये असेल तसा तिथे ते बिल्डिंग असण्याचं खरं म्हणजे कारणच नाहीये. पहिल्या मजल्याला परवानगी देणारा हाच खरा म्हणजे त्याच्यामध्ये फर्स्ट अक्यूज असला पाहिजे, की तुमचा तिथे ह्यूज डोंगर तयार होतोय विच इज व्हेरी व्हेरी फ्रेजाईल. आणि अशा फ्रेजाईलच्या तिथे तुम्ही जर बिल्डिंग परमिशन देणार असाल तर मग बाकीचं तुम्ही काय कसल्या परमिशन देतात त्याच्या सगळ्यामध्ये? आणि मग आता इन्व्हेस्टिगेशन म्हणजे आता असं आहे की अशा चुकीच्या परमिशन किती देण्यात आलेल्या आहेत जिथे तुमचा मनुष्यवध झालेला खरं म्हणजे की इथे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मग इन्व्हेस्टिगेशन, नॉट अदर वे राऊंड, नथिंग एल्स. FIR झाला पाहिजे सदोष मनुष्यवधा, त्याच्या पलीकडे काही होता कामा नये. अँड द अदर थिंग इज की मीन्स मी जे काय वाचलं तर दॅट लँडफिल साईटला सर्टन कपॅसिटी आहे फॉर द गार्बेज. And it had that landfill site where gone beyond its capacity. No, this is this was this. आणि जे तिकडे this particular disaster happened not because of the active site.
It was closed long time back. It was covered, and all this thing was that means like something was not done properly also while covering. It was a closed site. It was not renewable site. Oh. Now they're doing biomining, extracting material from that. So it was not like capacity or non-capacity. That issue is for the live site, whether it was but it was site which was closed, capped with the scientific thing like cover and mesh and everything, and then they keep it there for some time and they start biomining. What is biomining? They extract whatever material for which is got some value of fertilizer or any such thing, and then that is sold in the market by the contractor. So that activity was going on. Now, while doing that activity also, now whether it was being done properly or not, that is also an issue. की तुम्ही एखादं बायोमायनिंग करत असाल आणि तिथे केव इन होणार जर असेल तिथे आणि तुम्ही असं याच्यामध्ये ग्रेडियंटने करणार नसाल, म्हणजे हा खरा म्हणजे की निश्चितपणे हा नॅचरल डिझास्टर नाहीये. दिस इज ऍब्सोल्युटली नेग्लिजन्स अँड मॅनमेड डिझास्टर. Yes, absolutely. So shameful. सुनील गुजर. सुनील गुजर, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. सुनील गुजर, तुम्ही हात वर केलाय, स्वतःला अनम्यूट करा. हा सर, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. माझा असा प्रश्न होता की आपण माहिती अधिकारामधनं भ्रष्टाचारी माहिती प्राप्त झाली आणि त्याच्यामध्ये शासकीय अधिकारी इन्व्हॉल्व आहे, परंतु आता शासनाने एक GR काढला की वरिष्ठाची परवानगी असल्याशिवाय गुन्हे दाखल करणार नाही. तर माझा असा प्रश्न आहे, त्याच्यामुळे अजून एक प्रश्न असा आहे, वरिष्ठांना आपण पत्र व्यवहार केलं, पण वरिष्ठांनी जर गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश दिले नाही तर काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे असे सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय आहेत की वरिष्ठांच्या अशा परवानगीची गरज नाही. आणि जर दुसरा तुमचा मुद्दा, जर तुमच्या वरिष्ठांनी काही उत्तर दिलं नाही तर त्याच्यासाठी आपला स्टेटस फॉर्मॅट आहे तो टाकावा आणि विचारावं मुख्य सचिवांना वगैरे, त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी कुणाची होती वगैरे वगैरे. हे सगळे स्टेटस फॉर्मॅट आपण अनेक वेळा शेअर केलेला आहे तो. नाही, मला वाटतं नाही, एक मिनिट. मला वाटतं यामध्ये वरिष्ठांनी परवानगी 90 दिवसात देणं अपेक्षित आहे. 90 दिवसाचा निर्णय नाही दिला तर डीम्ड परवानगी ती आहे असं गृहीत धरून FIR व्हायला पाहिजे. तसं त्या स्वरूपाचं ते आहे. ठीक आहे. आणखी कुणाला काही? सर नमस्कार. विठोबा देंद्यान बोलतो नाशिकहून. शासनाचं परिपत्रक आहे, विभागीय, जिल्हा व तहसील स्तरावर भ्रष्टाचार निर्मूलन समित्या व दक्षता पथके याबाबत सर्वसमावेशक आदेश 4 फेब्रुवारी 2011. त्यात आपण तक्रार दक्षता समितीकडे आधी करावी लागते. त्यांनी जर कार्यवाही नाही केली तर मग त्या माहितीसाठी म्हणून सांगतो, त्यावेळी केलेला तो GR आणि त्यानुसार करण्यात आलेल्या समित्या कधीच बरखास्त करण्यात आलेल्या आहेत 11च्या, आणि आता नव्याने शासनाने GR केल्याने त्या समित्या अजून फॉर्म झालेल्या नाहीत. ठीक आहे. आता GR सर, आता औरंगाबाद खंडपीठाचं एक निर्णय आहे 83/48/2009 मध्ये, आणि महसूल वन विभागाचं परिपत्रक पण आहे 16 फेब्रुवारी 2010चं. 90 दिवसात कुठलीही तक्रार निकाली निघायला पाहिजे. इथं 5-5, 6-6 वर्ष होऊन जातात. कुठल्याही विभागाचे तक्रारी विहित मुदतीत निकाली काढत नाही सर. मग आता काय करायचं तुम्हीच सांगा, कारण हा विषय अनेक वेळा चर्चेला आलाय. दप्तर दिरंगाईला प्रतिबंध करण्याचा कायदा सुद्धा आपल्याकडे आहे, त्याप्रमाणे कोणीही वागत नाही. लोक प्रॉपर पद्धतीने तक्रारी सुद्धा करत नाही, तक्रार करायला किंवा बोलायलाही घाबरतात. अशा स्थितीमध्ये आपण काय करायला हवं? आता कायदे आहेत, सगळे कायदे चांगले आहेत, परंतु जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत कायद्याने काय होणार आहे? अधिकाऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे ना. कायदे सगळे आहेत, बऱ्यापैकी कायदे आहेत, नाही अशातला भाग नाहीये. आता तुम्ही जास्त ओरडलात की ते आणखी एक कायदा करतील आणि परत आपण शांत बसू, एवढंच होऊ शकेल. याच्यापेक्षा काय जमिनीचा स्कॅम होऊ नये म्हणून कायदा आणलाच की आणलाच. बरं, लँड रेव्हेन्यू कोड 1966 किंवा BTL ऍक्ट 1948 हे सगळे कायदे त्याच्यासाठीच आहे. आता ते कायदे बाजूला ठेवायचे आणि नवीन कायदा आणायचा, म्हणजे मला एक समजत नाही आता काय. सगळ्या गोष्टींसाठी मी ज्या वेळेला वकिलांच्या काय संरक्षणाचा कायदा, डॉक्टरांच्या संरक्षणाचा कायदा, त्यावेळी मी नेहमी पत्रकारांच्या संरक्षणाचा वेगळा कायदा, त्यावेळेला मी ओरडायचो त्याच्यावरती की तुम्हाला असं मग काय भाजीवाले संरक्षण कायदा, टपरीवाले संरक्षण कायदा, असे अनेक कायदे. त्याच्या वेळेला त्या संघटना खुश होतात. पुढे त्याचं काय होतं कोणालाच माहिती नाही.
म्हणजे आता हे महसूलचा जो कायदा आणलाय त्यांनी की स्कॅम होऊ नये याचा अर्थ फक्त एवढाच आहे. तुमच्याकडे रणगाडा आहे, बफोर सारखा मोठा तोफा आहे आणि मग तुम्ही ते चालत नाहीत पण वाटे काठी घेऊन दिली. आता एक काठी पण घ्या तुम्ही. याच्या पलीकडे काही नाही. पण मी एक परवा लिहिलं होतं थोडंसं कुठेतरी, हा कायदा आणावासा का वाटला? त्याच्यातले रिझन्स आणि ऑब्जेक्ट्स बघितले तर कशाला ताळमेळ लागत नाही. पहिले कायदे निरुपयोगी आहेत, मग काय निरुपयोगी आहेत म्हणजे काय आहेत, मग ते रद्द करताय का? मी परवा लिहिलंय त्याच्यावर, पण ते आता आरटीआय सुद्धा टाकणार आहे. ते निरुपयोगी आहेत, फारसे उपयोगी नाहीत. म्हणजे काय, कशावरून ठरवलं ते निरुपयोगी आहेत? मग ते रद्द करताय का? की ही आणखी एक यंत्रणा आहे, ती पुन्हा त्या कायद्यांच्या पेक्षा एक नवीन कुरण अधिकाऱ्यांना निर्माण करून देणारी यंत्रणा आहे असं म्हणता येईल. असं अधिकाऱ्यांना मला तसं वाटतं की त्यांना वाचताच येत नाही. मिनिमम मराठी किंवा इंग्लिश वाचता बोललो. काल मी एक पोस्ट केलेली आहे. मुख्यमंत्री विधानसभेत बोलले, भाडे के टट्टे. आता टट्टे शब्दाबद्दल मी काल परत पोस्ट ते चित्र काढून दिली त्याच्यामध्ये. तट्टू आणि टट्टेमध्ये काय फरक आहे? परवा मुख्यमंत्री तिथे गदर्भ म्हणाले. आता गदर्भ हा शब्दच अजून कुठे नाही, गर्दभ इथपर्यंत ठीक आहे, पण ते काल चित्र काढून मी मांडलं शेवटी, पण अजूनही कुणाच्या लक्षात आलेलं दिसत नाही. पण आता काय आहे की आपल्याकडे आता हे जे आहे ना, मराठी क्लासिक मराठी झालेलं आहे. आपले आता ते क्लासिक होत चाललंय का अजून उलट्या दिशेने प्रवास होत माहिती? उलट्या दिशेने प्रवास चालू आहे. कारण बऱ्याचदा GR ची भाषा बघितली ना तर तेही काही पटकन लक्षात येत नाही. अर्थात GR पहिल्यापासून तसेच निघतायत. परत आता मुख्यमंत्र्यांनी म्हणजे कारभार कसा चाललाय याच्यावर आपण बोलतोय की आता माहिती अधिकाराचे रूल्स रद्द झाले म्हणतात, पण त्याला काही अजून त्याचं नोटिफिकेशन नाहीये. उद्या जर कोण म्हटलं, सगळ्यात मोठा जोक तुम्हाला सांगतो की महसूल मंत्री म्हणतात की आम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याशिवाय इतर कोणी जमिनी खरेदी करू शकणार नाहीत असा कायदा करणार आहोत. अरे ह्या 1948 पासूनचा कायदा आहे तुमचा. BCL कायदाच त्याच्यासाठी आणलेला आहे. आता तो कायदा असं हे परत मला म्हणजे मला काही समजतच नाही काय चाललेलं आहे सध्या, किंवा मलाच माझं काहीतरी चुकतंय असं वाटायला लागलंय. नाही, या कायद्याला बगल देण्यासाठी तुम्ही वर्तमानपत्रामध्ये जाहिराती बघू शकता की तुम्हाला आम्ही रीतसर शेतकरी करून देतो. तो मुद्दा वेगळा झाला. असं त्या कायद्याचा काय बट्ट्याबोळ करायचा महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांनी केलाय, अधिकाऱ्यांनी केलेला आहे. मी फार जबाबदारीने सांगतो. आणि जे 70-80% करप्शन महसूलमध्ये चालतं त्या कायद्याच्या अवतीभोवती फिरतं असं आहेच आहे. पण कायदा आहे ना, कायदा आखण्यासाठी आपण तो कायदा नाही असं पुन्हा कायदा करायचा असं चालू आहे. हे फार झालं ना. मला वाटतं तो कायदा मध्ये डायल्यूट केला होता. नाही, मी सांगतो याच्यामध्ये नाही. यामध्ये एक किस्सा असा झाला होता की अमिताभ बच्चनला लोणावळ्यामध्ये काहीतरी जमीन घ्यायची होती, तरी त्याला ती नाकारली. प्रोटेक्टेड नाही, ते सुद्धा प्रोटेक्टेड नाहीये. त्याला ती नकार दिला गेला तो शेतकरी नसल्यामुळे. मग त्याच्यावरती बराच चर्चेला उदाहरण आलं होतं. तेव्हा मग गुजरातचं आणलं नाही. बरोबर आहे. सांगतो की तो कायद्यामध्ये कायदा डायल्यूट नाही झाला. कायदा नाही डायल्यूट झाला, पण त्याच्यात आम्ही अशी भूमिका मांडली होती की शेतीमध्ये ज्याला काही काम करायचंय नव्याने, त्याला जर ही बंधनं घातली तर तो शेतीमध्ये काही प्रयोग होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यालाच शेती करता येईल किंवा आणि ज्या शेतकऱ्याला शेतीतनं बाहेर पडायचंय त्याला बाहेर पडण्या वाचून पण या कायद्यामुळे एक प्रकारे बाधा येते. त्यामुळे अशा पद्धतीचे कायदे. तुम्ही राहुल भास्करजी याच्यावरतीच मला चर्चा करायची तुमच्याशी. पण का तुमची जी संस्था आहे ना ती का 4-5 वर्ष पळते त्याच्यापासून मला माहित नाही. मला यावरतीच चर्चा करायची आहे की हे जे आहे ना की जे परसेप्शन आहे, हे परसेप्शन आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे की आता ज्याला एखाद्याला जमिनीतून बाहेर पडायचं तो पडतोच आहे, तो विकतोच आहे. त्याच्यावरती कायदा नाहीये की तुम्ही जमिनीच्या बाहेर पडू नका म्हणून, तुम्ही विकताय. पण त्याला ती शेतकऱ्यालाच विकायला पाहिजे असा कायदा आहे ना. उद्या एखादा अमिताभ बच्चन माझी जमीन घ्यायला आला तर मला समजा प्रीमियम प्राइस देऊ शकतो ना, त्या प्राइस वाचून मी वंचित राहतो. बरोबर आहे, तुमचं म्हणणं 100% आहे. आणि गेली 30-40 वर्ष तुम्ही लोक असं म्हणतात, त्याचा तुमच्या म्हणण्याचा परिणाम काय आहे त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची. पण तुम्ही चर्चा करा ना की कॉर्पोरेटला शेती करायची असेल तर त्याला सिलिंग लागू नये. चर्चा राहुल भास्कर, आपण करूया. प्रत्येक वेळा असा काहीतरी मुद्दा मांडताना जो आणला तर शेतकरी देशो धरायला लागेल, तुम्ही त्याच्यावर हस्ता हेच विशेष आहे. लक्षात घ्या, प्रिन्सिपल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन स्वातंत्र्य हे जे आहे ना, मला माझी शेती विकायची अधिकारावर एक मुद्दा मांडतो आणि माहिती अधिकारावर येऊ आपण.
कारण तुम्ही असे मुद्दे मांडत असला तर बघा अवघड आहे सगळं. पहिली गोष्ट म्हणजे अमिताभ बच्चनचं झालं आणि ते आणखी काय इस्पायतचं झालं ना, ते वेगळं होतं. त्यांनी गुजरातमधनं आणि कर्नाटकमधनं शेतकरी असल्याचे दाखले आणले आणि त्याच्यातलंही कुणाला काही कळत नव्हतं. त्यामुळे त्या कायद्याच्या बाबतीत कायद्यात काही दोष नाहीये, वापरणाऱ्यामध्ये दोष आहे आणि हे 100 वेळा झालंय. त्याच्यामुळे काय परत परत त्या मुद्द्यावर येण्याचा काही अर्थ नाहीये. दुसरा कोणा शेखर लांडगे. तर आता 10 रुपयाचं तिकीट लावायचं ना आपल्याला 20चं लावायचं का यांचीच प्रोसेस 10चं लावायचं. 10चे बदल झालेला आहे. तो शासनाच्या याच्यावर रिफ्लेक्ट होतोय ऑनलाईनवर. तो आता रिफ्लेक्ट होतोय नुसता, पण कशाच्या आधारे तो बदल केला हे मला माहिती नाहीये. पण तो आता 10चं आलंय. त्या शासनाच्या आरटीआय ऑनलाईनवर गेलात ना की 10 रुपये आले आणि त्यांनी ओळखीचा पुरावा देण्याची अट त्याच्यावरनं काढून टाकलेली आहे. मी मुद्दाम त्याच्यावर लिहिलं नाही, कारण अजून जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत आधीचे कायदे रद्द होत नाहीत, आधीचे नियम रद्द होत नाहीत. परंतु असा जर प्रकार चालू राहिला तर मग अवघड आहे. म्हणजे शासन कसं चालतंय याच्यावरच खरा तो प्रश्नचिन्ह आहे. असो, आणखी कुणाला काही बोलायचंय? कोणालाच काही बोलायचं नाहीये असं दिसतंय. कोणाला हात वर करायला अडचण येते त्यांनी कोणी केला होता आता हे? विजय कदम, तुम्ही हात वर करताय की कसं मला काहीच कळे नाही. बोला बोला बोला, चालू आहे माईक तुमचा, बोला. व्हिडिओ आडवा झालाय पण माईक चालू आहे, बोला. विजय कदम बोला तुम्ही. मला वाटतं तुम्ही बोट वर करताय. नुसती बोटं दाखवून उपयोग नाही. तुम्ही बोलायला सुरुवात करा. तुम्ही अनम्यूट आहात. हेडफोन काढा तुम्ही तुमचा. तोपर्यंत परीक्षित पुंड. हॅलो, नमस्कार सर. बोला. आवाज येतोय माझा? विजय कदम आता थांबा. आता परीक्षित पुंड बोलताय, त्यानंतर तुम्ही बोला. परीक्षित पुंड बोला तुम्ही. सर माझा आवाज येतोय का? अहो तुम्ही थांबा आता थोडा वेळ. तुमचं दिलं त्यावेळेला तुम्ही बोलला नाही. परीक्षित पुंड बोला आता तुम्ही. सर तुम्हाला माझा आवाज येतोय का? येते. हा सर, माझा प्रश्न असा होता, त्यांनी जे आता 12 जूनचे जे नवीन नियम काढले होते आणि त्या संदर्भाने जुनं एक परिपत्रक होतं, त्याच्यामध्ये माहितीच्या विषयाला 150 शब्दांची मर्यादा होती. पण माहितीचा विषयाचा मध्ये जो तपशील टाकतो आपण खाली, तर त्याला कुठली मर्यादा नव्हती. तर आता एक आरटीआय टाकला होता, तर त्यांनी माहितीचं कारण असं सांगितलं की 150 शब्दांची मर्यादा ओलांडलेली आहे. पण त्यांना मी असं म्हणत होतो की माहितीचा विषय हा 150 शब्दांचा आहे, पण त्याला अनुषंगाने जो माहितीचा तपशील आहे हा तो किती असला तरी चालेल, पण तुम्ही माहिती द्या. तर ते आरटीआय अर्ज नाकारतात आहे. एक मिनिट. 150 शब्दांची तरतुदी आत्ताची नाही, हे 2012चे रूल्स आहेत ना, त्यानुसार आहे. त्यामुळे जुने नियम लागू असले तरी त्याच्यामध्ये ती आहेच. पण ते फक्त विषयाला आहे ना, माहितीचे विषयाला आहे ना, माहितीचे तपशीलला नाही ना सर. जाऊ दे, त्याच्यावर चर्चा झालेली आहे यापूर्वी चर्चा झालेली आहे. परीक्षित पुंड बोला. सर मीच बोलत होतो. परीक्षित पुंडच बोलताय, ठीक आहे. आता कोण मग? विजय कदम बोला. विजय कदम, मी तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही बोला. ठीक आहे, त्यांना बहुतेक अनम्यूट करता येत नाही. आणखी कुणाला काही बोलायचंय? मला वाटतं आता काही कुणाला बोलायचं आहे असं दिसत नाही. विजय कदम, तुम्ही पुन्हा हे केलंय पण तुम्ही अनम्यूट झालेला नाहीये. हॅलो, हा बोला आता. हा सर, माझा बोला, प्रश्न तुम्ही होता. बोला. हा, मी माहिती अधिकारातली माहिती घ्यायला गेलतो ग्रामपंचायत ऑफिस मध्ये. तर ते तुमचा आवाज गेला परत. तुमचा आवाज गेला. नाही, त्यांचा आवाज काही येत नाहीये. ठीक आहे, मी इथेनॉल संदर्भातलं जे काही आमचं हे तयार केलेलं आहे ते आरटीआयच्या ग्रुपवर टाकतो. ज्यांना सह्या करायच्या आहेत त्यांनी सर्क्युलेट पण करावं आणि त्याच्यावर सही पण करावी. पुढच्या रविवारी सकाळी 10:30 वाजता आपण परत भेटूया. थँक्यू.